तिरुपतीला गेल्यावर केस अर्पण करण्याची एक जुनी प्रथा आहे, पण सध्या याच केसांमुळे तिरुपती देवस्थानाने थेट जागतिक पातळीवर एक भन्नाट रेकॉर्ड केलाय। फक्त 1 ते 27 मे या 27 दिवसात तब्बल 12,43,000 भाविकांनी तिरुपतीला जाऊन आपल्या केसांचं दान केलंय। एका महिन्यात एवढ्या मोठ्या संख्येने केस दान होण्याची ही पहिलीच वेळ आहे। या केस दान करण्याच्या परंपरेला धार्मिक भाषेत कल्याणकट्टा असं म्हणतात। पौराणिक कथेनुसार एकदा भगवान बालाजी यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि तिथले काही केस गळून पडले। हे बघून गंधर्व राजकुमारी नीला देवी यांना खूप वाईट वाटलं। त्यांनी लगेच स्वतःचे सुंदर केस कापले आणि भगवान बालाजी यांच्या जखमेवर लावले। देवीचा हा त्याग पाहून बालाजींनी आशीर्वाद दिला की जो कोणी माझ्या चरणी येऊन आपल्या केसांचा त्याग करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे। भाविकांनी दान केलेले हे केस देवस्थानाच्या गोदामात जमा केले जातात। केसांच्या लांबीनुसार त्यांचे वेगवेगळ्या श्रेणीमध्ये वर्गीकरण होतं। जितके केस लांब आणि मजबूत तितकी त्यांची किंमत जास्त। यानंतर हे केस व्यवस्थित स्वच्छ केले जातात। मग रासायनिक प्रक्रिया करून ते जंतुमुक्त केले जातात आणि ठराविक तापमानात सुकवले जातात। या केसांना आंतरराष्ट्रीय बाजारात काळे सोने म्हणतात, कारण भारतीय केसांची क्वालिटी जगात भारी मानली जाते। देवस्थान या केसांचा लिलाव करतं। फक्त या केसांच्या लिलावातून तिरुपती देवस्थानाला दरवर्षी 150 ते 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त रेव्हेन्यू मिळतो। यापासून हाय क्वालिटी विग आणि हेअर एक्सटेन्शन बनवले जातात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी फॉलो करा जबरी खबरी।